आणि आता बातमी आहे कांद्याच्या दरासंदर्भातली। केंद्राच्या कांदा आयातीच्या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध केलाय। कांद्याची आयात न थांबवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय। कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून कांदा आयात केलाय। पंजाबमध्ये जवळपास 300 टन कांदा आयात करण्यात आलेला आहे। सीमेवर आणखी 50 ट्रकमध्ये तब्बल 1500 टन कांदा देशातील बाजारात येण्यासाठी तयार आहे। अफगाणिस्तानच्या कांदा बाजारात आल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी मात्र घटणार आहे। त्यामुळे कांद्याचे दर 10 ते 20 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे। सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 ते 70 रुपये किलो इतके आहेत। आपल्याकडे जर आज पण कांदा शिल्लक असेल आणि कुठून तरी आयात केली तर त्याचे 100% परिणाम हे व्यापाऱ्यावर होते आणि व्यापाऱ्याचे परिणाम कुठेतरी 100% शेतकऱ्यावर होता। याचा बोजा शेतकऱ्यावरच येणार आहे। त्यामुळे सरकारने हे न करता आपल्या कांद्याची निर्यात कशी वाढेल याच्यावर लक्ष दिलं, केंद्रित केलं। भावामध्ये काही फरक पडेल का? हो, 100% बाजारभाव कमी होताच ना, 100% त्याच्यावर फरक पडतो। जर का आपल्याकडे मुबलक कांदा असताना सरकार आयात करतं तर मग हे कशासाठी करतंय सरकार?